हा एक मित्र मागच्या 8 दिवसापासून अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाला विरोध करत होता आणि क्रिमिलेअरला पण विरोध करत होता. अशामध्येच परवाच्या दिवशी त्याची CMEGP म्हणजेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या माध्यमातून 15 लाख रुपयाची फाईल मंजूर झाली आणि ती फाईल मंजूर झाल्याच्या नंतर बँकेने त्याला एक गॅरेंटर द्यायला सांगितला. तो माझ्याकडे आला, भाऊ आता आपलं सगळं काम झालं आहे म्हणून, आणि बँकेने आपलं लोनसुद्धा मंजूर करायचं सांगितलं आहे आणि एवढी कागदपत्रांची लिस्ट दिली. त्यामध्ये डॉक्युमेंट सांगितलेत. ते डॉक्युमेंट तर सगळे माझ्याकडे आहेत, पण मला बँकेने एक गॅरंटर पण द्यायला सांगितलं आहे. मी त्याला म्हटलं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, गॅरंटर काय मिळून जाईल आपल्याला, ती काय फार मोठी गोष्ट नाही. ते झाल्याच्या नंतर तो मागच्या 7 ते 8 दिवसापासून रिझर्वेशनचं वर्गीकरण झालं नाही पाहिजे आणि त्यात क्रिमिलेअर पण आलं नाही पाहिजे, यासाठी मागच्या 8 ते 10 दिवसापासून काही अधिकाऱ्यांसोबत फिरत होता. त्यातल्या 1-2 अधिकाऱ्यांचं मी त्याला नाव सुचवलं आणि म्हटलं की या दोघांकडं जा, त्यातला एक तरी राजी होईल, एक होणार नाही कदाचित, कारण तो जो राजी होण्यासारखा आहे असं मला वाटत होतं तो फार मोठ्या चळवळीच्या गप्पा, बाबासाहेब आंबेडकरांचे तत्त्वज्ञान, विचार, बुद्धाची समता, बाबासाहेब आंबेडकरांची सामाजिक लोकशाही, आर्थिक लोकशाही, अशा अनेक लोकशाहीच्या व्याख्या, समाज कसा सुधरेल यावर फार मोठे 2-2 तासाचे व्याख्यानं पण देत होता, पुस्तकं पण लिहित होता. तर मी त्याला म्हटलं की तू त्याच्याकडे जा आणि तुझ्या ह्या एवढ्या प्रोजेक्टसाठी त्याला तुझा बँकेसाठी गॅरेंटर म्हणून व्हायला सांग आणि त्याचे डॉक्युमेंट त्याला देऊन टाक. तो त्याच्या घरी गेला, त्याला हे सगळं सांगितलं की असा माझा प्रोजेक्ट पास झाला आहे आणि मला एका गॅरंटरची गरज आहे. मास्तरांनी त्याला घरी बोलवलं, चहा पाजला, बसायला सांगितलं आणि याने याचा विषय मास्तराला सांगितला, म्हणजे त्या साहेबाला सांगितला, म्हणजे त्या अधिकाऱ्याला सांगितला, जो आरक्षणामुळं अधिकारी झाला आहे त्याला सांगितलं. त्याला सांगितल्याच्या नंतर तो अधिकारी काय म्हणतो, 15 लाख रुपये तू लोन घेणार आणि जर उद्या तुझा धंदा चालला नाहीच तर ते तू लोन कसं फेडणार. म्हणजे साक्षीदार होण्याच्या अगोदरच आपल्या तरुणांचं खच्चीकरण करणारा हा अधिकारी, तो साक्षीदार अजून झाला नाही. समजा जर तुझं लोन ते फेडला नाहीच तर बँक माझ्या पगारातून घेणार, मग माझे प्रॉब्लेम सुरू होणार. त्यामुळं त्याला स्पष्टपणे नकार न देता योग्य पद्धतीनं त्याला बाजूला सारलं. ज्याच्यासोबत तो माझा मित्र, ज्याची फाईल पास झाली, तो मागचे 8 दिवस झालं आरक्षणातलं वर्गीकरण नको आणि क्रिमिलेअर पण नको म्हणून रात्रंदिवस बोंबलत फिरत होता. म्हणजे ज्या लोकांसाठी तुम्ही क्रिमिलेअर नको म्हणताय, ज्या लोकांसाठी तुम्ही आरक्षणात वर्गीकरण नको म्हणताय, त्या लोकांची तुमच्याबद्दल जर ही भावना असेल तर तुम्हीच विचार करा मित्रांनो, तुम्हाला आरक्षणातलं वर्गीकरण हवं आहे का संधीची समानता हवी आहे.